नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीचे प्रॅक्टिस सेट अतिशय चांगल्या पद्धतीने संपवलेले आहेत। आपले प्रॅक्टिस सेट जवळपास सर्वच संपलेले आहेत। आता या चॅप्टर मधला आपण सर्वात मोठा भाग आणि सर्वांना जो थोडंसं वाटतं की इथे आपल्याला इझी लेवलचे, मॉडरेट लेवलचे आणि हार्ड लेवलचे तिन्ही प्रकारचे प्रॉब्लेम या एकाच भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात, तो म्हणजे आहे कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा प्रॉब्लेम सेट। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी आता प्रॉब्लेम सेट या ठिकाणी अभ्यासायचा आहे। खरं पाहता प्रॉब्लेम सेट हा म्हणजे तिन्ही टप्प्यातले मी तुम्हाला सांगितलं की इझी, हार्ड आणि मीडियम या तिन्ही टप्प्यातली प्रॉब्लेम्स, काही कॅल्क्युलेशन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मी एकदम इनिशियल स्टेज पासून, बेसिक पासून म्हणजे हार्ड लेवल पर्यंत तुम्हाला सर्वच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समजून सांगितलंय। माझी मेथड सर्वांना माहिती आहे। एखादी गोष्ट कळाली नाही किंवा एखादा कॉन्सेप्ट कळाला नाही तर थोडंसं पाठीमागे यायचंय आणि परत तो मुद्दा त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे, बघायचा आहे, सॉल्व्ह करून बघायचा आहे, इमॅजिनेशन करायचंय, ऑब्झर्वेशन करायचंय, हातामध्ये कंटिन्यू पेन ठेवायचा आहे बघत असताना। विद्यार्थी मित्रांनो, सर्वजण रेडी राहा। आपण प्रॉब्लेम सेट या ठिकाणी चालू करत आहोत। कोऑर्डिनेट जॉमेट्री याचा आपल्याला प्रॉब्लेम सेट चालू करायचा आहे। त्याच्यामध्ये सर्वांना माहिती आहे या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 5वा आपला जो पहिला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला क्वेश्चन आहे तो फिल इन द ब्लँक्स असणार आहे। आपल्याला एमसीक्यू क्वेश्चन आहेत पहिले, ते एमसीक्यू क्वेश्चन आपल्याला ब्लँक्स मध्ये भरायचे आहेत। फिल इन द ब्लँक्स मध्ये आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी दिले जातात। काय रे पहिला क्वेश्चन? पहिला क्वेश्चन बघा या ठिकाणी, सेगमेंट ए बी इज अ पॅरलल टू वाय एक्सिस। काय म्हणले या ठिकाणी, एक वाय एक्सिस आहे आणि हा ए बी जो आहे बेटा याला पॅरलल आहे। ठीक आहे, हा ए बी जो आहे हा याला पॅरलल आहे, सेगमेंट ए बी। आता हा प्रश्न स्पेशल केस म्हणून लक्षात ठेवा। बऱ्याच मुलांना हा प्रश्न अवघड जातो। पहिला प्रश्न आहे, याचं उत्तर पण लक्षात ठेवा तुम्ही आणि मी असंही सांगतो। बघा, सेगमेंट ए बी पॅरलल टू वाय एक्सिस, एक ए बी सेगमेंट आहे आणि हा पॅरलल आहे वाय एक्सिसला। ठीक आहे, अँड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए चे कोऑर्डिनेट किती आहेत या ठिकाणी म्हणले त्यांनी 1 आणि 3। ठीक आहे, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए हे आहेत 1 आणि 3। आपल्याला काय विचारले, देन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी कॅन बी काय असू शकतात, बी चे कोऑर्डिनेट काय असू शकतात असं विचारले। बघा, कधी लक्षात घ्या, टू पॅरलल लाईन्स ज्यावेळेस असतात त्यावेळेस मी तुम्हाला सांगितले की त्यांचे स्लोप जे आहेत बेटा हे इक्वल असतात, समान असतात। लक्षात आलं, आठवलं तुम्हाला प्रॅक्टिस सेट मधलं? ज्या वेळेला टू पॅरलल लाईन्स आहेत त्याचे स्लोप हे या ठिकाणी इक्वल असतात। सेगमेंट ए बी पॅरलल टू वाय एक्सिस, बरोबर आहे, म्हणजे ए बी हा सेगमेंट याला पॅरलल आहे, त्याच्यामुळे या दोघांचा जो स्लोप आहे बेटा हा इक्वल आहे। आणि ज्या वेळेला स्लोप इक्वल असतो त्याचा तुम्हाला सर्वांना फॉर्म्युला माहिती, y1 आणि आपण काय फॉर्म्युला, याला नाव दिलं आपण y, x1 आणि y1, आणि इथे आपण सपोज या कोऑर्डिनेटला b चे कोऑर्डिनेट सपोज काय केले, आपण b चे कोऑर्डिनेट सपोज काय केले, x आणि y हे सपोज केले। आणि मग x आणि y हे कोऑर्डिनेट सपोज करून आपण हे y -3 स्लोप ऑफ ह्या लाईनचा, पॅरलल लाईन वाली y -3 आणि हा y -1 अशा पद्धतीने केलं तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो y -1 आणि हा कधी पण काय असतो बेटा, 0 असतो, बरोबर आहे। दोन्ही हा कधी पण 0 असतो, त्यामुळे आपण y -1 इज इक्वल टू 0 आणि हा इथे किती येणार आहे मग या ठिकाणी, हा सॉरी x येणार आहे, हा x -1, हा x -1 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 1 येईल। ह्याच्यामध्ये x इज इक्वल टू 1 इथंच दिसतंय, त्यामुळे आन्सर तर डी आपलं कन्फर्म येणार आहे। पण ह्याच्यामध्ये मी काय म्हणतो, हे सगळं गिचमट समजून घेण्यापेक्षा, हे तुम्ही सगळं समजून घेण्यापेक्षा या प्रश्नापुरतं हे तुम्हाला एकदम लक्षात येणार नाही। टू पॅरलल लाईन्स ऑटोमॅटिकली, म्हणजे ह्या प्रश्नामध्ये टू पॅरलल लाईन्सचे स्लोप इक्वल असतात आणि मग ते सगळं लिहायचं, हे तुम्हाला आठवणार नाही बेटा। ठीक आहे, आठवणार नाही, आणि याच्यामध्ये हा वाय एक्सिस काढता येणार नाही। त्यामुळे तुम्ही एक कधीही लक्षात ठेवा, हा असा प्रश्न आला ए बी इज पॅरलल टू वाय एक्सिस तर त्याचा आन्सर हेच असणार आहे, फक्त 3 जो आहे तो मायनस मध्ये असणार आहे, हे लक्षात ठेवा। केवळ या प्रश्नापुरतं असं लक्षात ठेवा। तुम्ही जर एक्सप्लेनेशन लक्षात ठेवलात तर
परीक्षेमध्ये सोडवण्यासाठी एक्सप्लेनेशन काढण्यासाठी थोडासा वेळ होऊन जाईल. फक्त या प्रश्नापुरतं, ओके, या प्रश्नापुरतं तुम्हाला हे आन्सर मी लक्षात ठेवायला सांगतोय. बाकी एक्सप्लेनेशन तर तुम्हाला सांगितलेलंच आहे. एक्स ॲक्सिस निघतो या ठिकाणी, स्लोपचा दोन्ही स्लोप इक्वल असतात, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी एक्स ॲक्सिस काढतो आणि मग या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना? व्हेरी गुड. याचा आन्सर काय येणार आहे मग सर्वांनी लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर डी. आता याच्यानंतर काय काढायचंय? नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट डॅश डॅश लाईज टू राईट ऑफ द ओरिजिन ऑन एक्स ॲक्सिस. काय म्हणलंय त्यांनी? खालच्या पॉइंट पैकी, खाली असे कॉर्डिनेट दिलेत ABCD, या ह्याच्यामध्ये कॉर्डिनेट दिलेत आणि ते काय म्हणतात, या कॉर्डिनेट पैकी कोणते कॉर्डिनेट डॅश डॅश कॉर्डिनेट लाईज टू द राईट ऑफ द ओरिजिन ऑफ एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस वर कोणता कॉर्डिनेट आहे म्हणता ह्याच्यामधला. तर कधी लक्षात घ्या, हा एक्स ॲक्सिस असतो, हा वाय ॲक्सिस असतो, हा एक्स ॲक्सिस असतो, हा वाय ॲक्सिस असतो, हा एक्स ॲक्सिस असतो, हा वाय ॲक्सिस असतो. तर एक्स ॲक्सिस वर दोन्ही कॉर्डिनेट एक्स ॲक्सिस वर आले पाहिजेत, दोन्ही कॉर्डिनेट एक्स ॲक्सिस वर आली पाहिजेत. तर हा जो बेटा, हा जो आहे 2, हा इथं लक्षात घ्या, हा 2 काय बेटा या ठिकाणी, हा 2 आहे एक्स ॲक्सिसचा आणि हा वायचा आहे. त्यामुळे हा 2 इथं, सपोज 2 इथं येणार आहे, हा एक्स ॲक्सिस जर म्हणला आपण, हा 2 इथं येणार आहे आणि 0 हा इथं येणार आहे. ठीक आहे, 0 हा इथं येणार आहे. त्याच्यामुळं ह्या एक्स ॲक्सिस वरच हा 0 म्हणजे वायचा आहे, तर हे वायचा जो आहे बेटा, वायचा 0 पण इथूनच स्टार्ट होतो, त्याच्यामुळे तो 0 पण इथंच येणार आहे आणि हे दोन्ही बरोबर आहे. आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट, हे दोन्ही पॉइंट एक्स ॲक्सिस वर लाईज होतात. कळलं? याच्यामध्ये दुसरे आन्सर काय येत नाहीत, डी ऑप्शनच का बरोबर येतो बघा. हा एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस वर लाय होणारे पॉइंट, हा एक्स आहे, हा वाय आहे, तर एक्सचा 2 इथं येतो आणि वायचा पण 0 इकडे, वायचा पण 0 इथूनच चालू होतो, त्याच्यामुळे हा पण एक्स ॲक्सिस वर येतो. त्यामुळं हा एक्स ॲक्सिस याचं जे आन्सर आहे बेटा, हा 2 आणि 0 येईल. जर नाही कळालं तर पाठीमागं येऊन अजून एकदा बघा मी कशा पद्धतीने सांगितलंय. एक्स ॲक्सिस खाली, वाय ॲक्सिस असं 0, वायचा जो 0 आहे बेटा, तो खालूनच एक्स ॲक्सिस पासून चालू होतो आणि एक्स ॲक्सिसचा 2 तर तिथंच आहे. बाकी हा तर येणार नाही, निगेटिव्ह असणार आहे. हा काय येणार नाही, -2 खालती येणार आहे वाय ॲक्सिस वर, लक्षात इकडच्या साईडला येणार आहे. त्याच्यामुळं हा आपण मुद्दा या ठिकाणी धरू शकत नाही. हा या ठिकाणी आपण एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला हाच या ठिकाणी येतो. त्यामुळे डी ऑप्शन आपला या ठिकाणी बरोबर आहे. कळलं सर्वांना? 100% कळलं, काही चुकीचं नाही याच्यामध्ये, 100% डोक्यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी हा या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला आता काय विचारले? डिस्टन्स ऑफ पॉइंट -3 and 4 फ्रॉम द ओरिजिन. काय विचारलं बेटा? फ्रॉम द ओरिजिन. डिस्टन्स ऑफ पॉइंट बघा, एक पॉइंट आहे, एक पॉइंट आहे. काय पॉइंट आहे बेटा? -3 आणि 4 हा एक पॉइंट आहे. ए पोरांनो लक्षात घ्या, आपल्याला काय काढायचं बेटा? डिस्टन्स काढायचंय. आपल्याला काय काढायचंय? डिस्टन्स काढायचंय. तुम्हा सर्वांना माहिती का नाही डिस्टन्स कसा काढायचा? तो x2² आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे डिस्टन्सचा. त्यामुळं हा ए म्हणा, ए पॉइंट आहे म्हणा, कुठून काढायचं बेटा? फ्रॉम. हा मुद्दा लक्षात आहे, फ्रॉम ओरिजिन. ओरिजिन कुठून असतो? 0 आणि 0 या पॉइंट पासून ओरिजिन असतो. त्यामुळे सपोज याला 0 आणि 0 दिलं, ह्याला फ्रॉम ओरिजिन जे आहेत, या ओरिजिनला आपण बी पॉइंट म्हणून 0 आणि 0 दिलं. त्याच्यामुळे तुम्हाला आता ह्या दोघांमधलं डिस्टन्स सांगायचंय. या ए पॉइंटला मी x1 y1 म्हणलं, याला x2 y2 म्हणलं. आता या ठिकाणी मी काय करू शकतो रे? डिस्टन्स बरोबर आहे, डिस्टन्स ए बी. फॉर्म्युला कसा यूज करू शकतो? डिस्टन्स ए बी म्हणल्यानंतर रूट, सर्वांना माहिती रूट, हा काय करणार मी? x2 मायनस x1 चा स्क्वेअर मायनस इथं काय करणार? प्लस इथं काय करणार बेटा? y2 मायनस y1 चा स्क्वेअर. या ठिकाणी मग मी व्हॅल्यू ठेवणार. हा डिस्टन्सचा फॉर्म्युला सर्वांना माहिती. x2 किती आहे बेटा? हा 0 आहे बरोबर आहे. x1 किती आहे? हा -3 आहे, त्यामुळे हा +3 येणार इथं बरोबर आहे. हा +3 येणार, लक्षात आलं? हा स्क्वेअर, हा इथं प्लसला प्लस. y2 किती आहे बघा? हा y2 0 आहे. चला y2 ला 0 केलं, हा मायनसला मायनस. y1 किती आहे बेटा? y1 आहे -4, हा 4 ला 4, हा स्क्वेअरला स्क्वेअर.
परत रूटमध्ये घ्या बेटा सगळं, हे रूटमध्ये घ्या सगळं. काय आलं बेटा 3 + 0 3 चा स्क्वेअर किती आला, 3 चा स्क्वेअर 9 आला, प्लसला प्लस, हा -4 चा स्क्वेअर किती येतो बेटा -4 इंटू -4 मायनस मायनस कट 4 चा स्क्वेअर 16 येतो. आणि या ठिकाणी दोघांची बेरीज केली, आन्सर आलं 25. आणि 25 हा कुणाचा स्क्वेअर आहे, बाय टेकिंग स्क्वेअर रूट म्हणा. 25 हा √25 हा 5 चा स्क्वेअर आहे. त्याच्यामुळं डिस्टन्स ए बी किती आलं मग या ठिकाणी 5 आलं. लक्षात आलं कुठे 5, हे बघा ऑप्शन क्रमांक सी आपला बरोबर आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला हा पॉइंट माहिती, आपल्याला डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि ओरिजिन म्हणजे ए बाबा इकडं बघ, ए बेटा इकडं बघ, ए राजा इकडं बघ बेटा. डिस्टन्स फ्रॉम म्हणले, फ्रॉम ओरिजिनला 0 आणि 0 हे आपल्याला पॉइंट मनाने लिहिता आले पाहिजेत, लेट म्हणून. आणि मग हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला डिस्टन्स ए बी आपल्याला 5 आन्सर या ठिकाणी येतं. कळलं का सर्वांना बेटा? काही डिफिकल्टी आहे का? काही सुद्धा नाहीये. लक्षात आला हा तिसरा प्रश्न? गुड, व्हेरी गुड, खूप छान. आता लक्षात घ्या, हा प्रश्न जर तुमच्या लक्षात आला तर पुढे तुम्हाला मी आता 4th क्वेश्चन या ठिकाणी देतो. 4th बघा बेटा, मी मागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये हा एक प्रश्न होता बघा अशा स्वरूपाचा. ठीक आहे, काय प्रश्न हा? अ लाईन मेक्स अन अँगल ऑफ 30 डिग्री. लाईन मेक्स अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस. एक्स एक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला 30 डिग्रीचा अँगल आहे. म्हणून तिथं काय म्हणलंय त्यांनी, चला तर त्या लाईनचा स्लोप सांगा. सो द स्लोप ऑफ द लाईन, त्या लाईनचा स्लोप सांगा. आणि ती एक्स एक्सिसला 30 डिग्री आहे, बरोबर आहे, एक्स एक्सिसला 30 डिग्री आहे. तर त्यावेळेस जी लाईन एक्स एक्सिसला 30 डिग्री आहे त्याचा स्लोप विचारलाय, त्यावेळेस व्हॉट एव्हर जी डिग्री दिली आहे त्याचं टॅन करायचं. म्हणजे तुम्हाला काय विचारलंय, टॅन 30 डिग्री विचारले. टॅन थिटा म्हणजे या ठिकाणी तुम्ही सरळ सांगाल टॅन 30 डिग्री तुम्हाला विचारलेला आहे. आणि टॅन 30 डिग्री म्हणजेच या ठिकाणी 1/√3 येतं. हे सर्वांनी व्हॅल्यू तुम्हाला माहिती नसेल तर ट्रिग्नॉमेट्री मध्ये माहिती होईलच. केवळ टॅन 30 ची व्हॅल्यू लक्षात ठेवा. हा एक्स एक्सिस सोबत एक लाईन आहे, एक्स एक्सिसच्या पॉझिटिव्ह सोबत अँगल 30 चा तयार करते. मग याचं आन्सर स्लोप मध्ये कसं येणार, तर ते स्लोप मध्ये आन्सर काढण्यासाठी व्हॉट एव्हर जी डिग्री दिली आहे म्हणजे 30. आता इथं 30 दिले म्हणून आपण टॅन 30 केलं. 45 असलं असतं तर टॅन 45 केलं असतं. टॅन 60 असलं असतं तर टॅन 60 केलं असतं. लक्षात आलं सर्वांना? इझी होता का? अवघड काहीच नाहीये. चला सर्वांनी लक्षात घ्या. आता बेटा आपले एमसीक्यू चे प्रश्न जवळपास झालेले आहेत. एमसीक्यू चे प्रश्न आपले या चॅप्टर मधले, या प्रॉब्लेम सेट मधले एमसीक्यू चे प्रश्न संपलेत. आता आपल्याला एक एक पुढचा भाग चालू करायचा आहे. सेकंड क्वेश्चन काय आहे? डिटरमाइन वेदर द गिवन पॉइंट्स आर कोलिनियर आर व्हॉट. बघा डिटरमाइन करा म्हणलंय, कोलिनियर आहेत का नाही हे पुढचे पॉइंट. ठीक आहे, चला आपण करूयात. प्रश्न बघूयात सब क्वेश्चन याचे. काय काय रे बेटा सब क्वेश्चन? बघा नेक्स्ट सब क्वेश्चन काय या ठिकाणी, हे बघा ए हा पॉइंट दिलाय, बी हा दिलाय आणि सी हा दिलाय. चला सांगा या ठिकाणी ए चा किती आहे बेटा 2 0 2, याला आपण x1 y1 म्हणलं. बी चा किती आहे हा x2 y2, याला x2 y2 म्हणलं. कोलिनियर आहेत का नाही सांगायचंय, कोलिनियर आहेत का नाही सांगायचंय. सी चा किती आहे 2 - 3, हा ए चा, हा बी चा, हा सी चा x3 आणि y3 याला म्हणलं. आता पहिल्यांदा काढून घ्या बेटा. ए पोरांनो इकडे लक्ष द्या रे, माझ्याकडे बघा खूप इम्पॉर्टंट चालू आहे, कोलिनियरचा पॉइंट चालू आहे. ए बी चा स्लोप काढा. आता स्लोप ऑफ लाईन ए बी y2 y1 मी कसं केलं रे बेटा, y2 - y1 x2 - x1, y2 - y1 x2 - x1. चला y2 किती आहे, y2 आहे -0.5 आणि y1 आहे 2 आणि या ठिकाणी x2 किती आहे बेटा 1 आहे आणि x1 किती आहे 0 आहे. ठीक आहे, x1 आहे 0. कळलं सर्वांना? या ठिकाणी x1 या ठिकाणी किती आहे लक्षात घ्या, x1 या ठिकाणी 0 आहे. ठीक आहे, x1 या ठिकाणी 0 आहे. हे बघा हा x1 या ठिकाणी x1 0 आहे. या ठिकाणी हे व्हॅल्यू पुट केल्या. मला सांगा बर 0.5 मधून 2 गेले, किती आन्सर येते रे बेटा? हे बघा हा 2 इथं लिहायचा, 2.5
कधी पण लिहायचं 2 मधून. हा 2 कसा असतो 2.5 लक्षात आलं 2.5 हे बघा हा जो आहे 2 मधून या ठिकाणी कसं केलं बेटा या ठिकाणी हा 0 पॉइंट हा कधी लक्षात घ्या हा मायनस आहे 0.5 आणि हा मायनस आहे मायनस मायनस काय होणार आहे बेटा मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे त्यामुळे हा 2 आणि हा 0.5 म्हणजे अर्धा किती झाले बेटा दोन्ही मिळून अडीच झाले 2.5 आणि हा मायनस मोठ्याचं चिन्ह मायनस या ठिकाणी -2.5 1 मधून 0 गेले 1 उरतात आन्सर काय आलं या ठिकाणी मग आपलं आन्सर काय आलं बेटा या ठिकाणी 2.5 लक्षात घ्या आन्सर किती आलं आपलं या ठिकाणी -2.5 आन्सर आलं ठीक आहे -2.5 ओके या ठिकाणी आन्सर किती आलं बेटा आपण या ठिकाणी लक्षात घ्या हा आन्सर किती आलं या ठिकाणी -2.5 येतं पहा 2.5 आन्सर येतं पहा या ठिकाणी ठीक आहे या ठिकाणी आन्सर किती येतं 2.5 आन्सर येतं ठीक आहे 1 मिनिट थांबा या ठिकाणी मायनस आहे का प्लस आहे आपण बघूयात थांबा या ठिकाणी मायनस आहे आन्सर का प्लस आहे आपल्याला एकदा चेक करून घेऊयात आपण हा बेटा या ठिकाणी जो आहे तो -2.5 आहे ठीक आहे हा -2.5 या ठिकाणी येणार आहे म्हणजे या ठिकाणी आन्सर किती येणार बेटा हे -2 कारण हा इथं मायनसच आहे ना हा 1 ला तर खाली किंमत नाही या ठिकाणी आन्सर येणार -2.5 ठीक आहे -2.5 आता इथे बघा किती आहे स्लोप ऑफ लाईन BC आपण AB चं काढलं आता BC चं काढा BC चं कसं काढणार बेटा BC चं हे बघा या दोघांसाठी y3 y2 x3 x2 कर रे बेटा y3 मायनस स्लोपचा फॉर्म्युला माहिती सर्वांना y3 y2 x3 x2 या BC साठी बरोबर आहे y3 किती आहे y3 आहे -3 जे इथं पुट केलं मी हा मायनसला मायनस पुट केलं y2 किती आहे बेटा y2 आहे -0.5 ते इथं y2 च्या जागी पुट केलं हा मायनस मायनस प्लस होतो या ठिकाणी -3 आणि हा प्लस 0.5 हा 2 x3 किती आहे 2 आहे x1 किती आहे 1 आहे 2 - 1 येतं आणि हा किती येतो बेटा प्लस मायनस येतं 3 मधून 0.5 गेल्यानंतर किती उरतात 3 मधून अर्धा काढा 3 मधून या 3 मधून अर्धा काढायचा आहे अडीच उरतात पण अडीच कसले उरतात मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस त्यामुळं -2.5 अरे बेटा लक्षात घे AB पण या ठिकाणी -2.5 आलाय आणि BC पण या ठिकाणी -2.5 आलाय त्यामुळं आपल्याला सर्वांना माहिती आपण ज्या वेळेला कोलिनियर स्लोप न काढतो त्यावेळेला AB 3 पॉइंट असतील तर हा AB आणि हा BC हा या ठिकाणी इक्वल आला स्लोप ऑफ लाईन AB इकडे बघा बेटा स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन BC अँड B इज द कॉमन पॉइंट बरोबर आहे हा कॉमन पॉइंट B आहे स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू BC B इज द कॉमन पॉइंट देअरफॉर पॉइंट ABC आर कोलिनियर त्याच्यामुळे आपण काय म्हणलं बेटा देअरफॉर पॉइंट ABC आर कोलिनियर अवघड होतं याच्यामध्ये काही अवघड काहीच नाहीये व्हेरी इझिली मी तुम्हाला हा भाग समजून सांगितलाय एकदा बघून घ्या सर्वांनी एकदा बघून घ्या बेटा काय सांगितलंय कशा पद्धतीने सांगितलंय त्याच्यामध्ये गुड व्हेरी गुड चला हा झाला पहिला प्रश्न झाला या ठिकाणी गुड आता याच्यानंतर आता आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे सेकंड क्वेश्चन P पॉइंट आहे Q आहे आणि R आहे P किती आहे 1 आणि 2 Q किती आहे 2 आणि 8/5 आणि R किती आहे बेटा 3 आणि 6/5 P हा आहे Q हा आहे आणि हा R हा आहे लक्षात घ्या P चे किती कोऑर्डिनेट आहेत 1 आणि 2 P चे कोऑर्डिनेट 1 आणि 2 आहेत त्याला x1 y1 म्हणूयात Q चे किती आहेत बेटा 2 आणि 8/5 Q चे 2 आणि 8/5 याला x2 y2 म्हणा याला R चे 3 आणि 6/5 आहेत याला x3 y3 म्हणा x3 y3 सर्वांना माहिती आपल्याला कोलिनियर आहेत का हे PQR आपल्याला काढायचे आहेत पहिल्यांदा PQ काढा पुन्हा QR काढा स्लोप ऑफ लाईन PQ काय येतो PQ चा या PQ चा y2 - y1 x2 - x1 बेटा y2 - y1 अपॉन x2 - x1 हा PQ साठी स्लोप झाला
पी किती आहे बेटा या ठिकाणी, वाय किती, y2 किती आहे 8/5 मायनस y1 किती आहे 2 आहे, हे न्यूमरेटरला लिहिलं. डिनॉमिनेटरला x2 x2 किती आहे 2 आहे आणि x1 1 आहे, हे 2 - 1. या ठिकाणी कसं आलं मग याचं कन्वर्जन हे आलं कसं आलं या ठिकाणी बघा, हा इथं काही नसतो म्हणजे 1 असतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 8 × 1 8 येतं, 8 × 1 8 येतं, 5 × 2 किती येतं बेटा 10 येतं, 5 2 10 10 आणि खालचा मल्टिप्लिकेशन 5 × 1 5 येतं. 8 मधून 10 हे प्लस आणि मायनस आहे, 10 मधून 8 काढा 2 येतात, -2 उरतात पण, आणि 5 ला 5 त्याच्यामुळे आन्सर -2/5. इथून आपण इथं कसं आलो कळलं सर्वांना, हे याचं मी असं एक्सप्लेनेशन सांगितलं. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, इथं फक्त 2 जरी असला तर खाली तिथं सपोज आपण डिवायडेड/1 करायचा. ठीक आहे, 1 खाली असतोच कधी पण, जरी तो इनविजिबल असला तरी तो असतो असं सपोज करायचं. स्लोप ऑफ लाईन पी क्यू आला, आता स्लोप ऑफ लाईन क्यू आर काढा बेटा, क्यू आर काढा. क्यू आर किती आहे बेटा y3, हे बघ हा क्यू आर, y3 y2 x3 x2. फॉर्म्युला यूज कर, फॉर्म्युला तयार करायचा आहे. स्लोप ऑफ लाईन क्यू आर y3 - y2 अपॉन x3 - x2. y3 हे किती आहे बेटा या ठिकाणी हे किती आहे सर्वांनी सपोज करा. सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी y3 किती आहे, y3 दिले इथं सपोज करायचं नाही, y3 6/5 आहे, y3 6/5 आहे, y2 8/5 आहे बेटा, y2 8/5 आहे, इथं मायनस करा 8/5 करा, लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर x3 - x2 किती आहे, x3 - x2, x3 आहे 3 आणि x2 आहे 2. आता या ठिकाणी ह्याचं मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी इथं बघा, इथं डिनॉमिनेटर किती होता, हा 5 होता आणि हा 1 होता, बरोबर आहे, हा 2 होता म्हणजे खाली 1 होता. पण या ठिकाणी या ह्याच्यामध्ये हे फ्रॅक्शन मध्येच आहे, हा 5 आहे, हा 5 आहे, 5 बेटा कॉमन डिनॉमिनेटर आहे वरच्या ह्याला, त्यामुळं कॉमन डिनॉमिनेटरला कॉमन डिनॉमिनेटर प्लेस करायचं डायरेक्ट आणि 6 मधून 8 काढायचे डायरेक्ट. किती होतात 6 मधून 8 केल्यानंतर, 6 मधून 8 केल्यानंतर किती होतात डायरेक्टली मला सांगा सर्वांनी. 6 मधून 8 जर आपण काढले या ठिकाणी तर या ठिकाणी डायरेक्टली आन्सर किती येतं मला सांगा, -2/5. -2/5 आन्सर येईल या ठिकाणी, -2/5 म्हणजे 6. हे किती आन्सर येणार आहे या ठिकाणी -2/5, याचं सुद्धा आन्सर येणार आहे. लक्षात आलं. किंवा तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन जरी केलात तरी चालेल. हे बघा 6×5 30 आणि हा किती येणार आहे 8×5 40, बरोबर आहे, आणि हा 5×5 25 अपॉन हा 3 - 2 हा 1 येतो. ह्याचा काही अर्थच राहत नाही, बरोबर आहे, ह्याचा काही अर्थ राहत नाही, हे काढून टाका या ठिकाणी. हा बघा किती येतो मग, हा 30 - 40, हा 10 - 10 आणि हा 25 किती आला, 5 2 10 आणि 5×5 25, -2/5 तरी आला या ठिकाणी. लक्षात आलं. तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन काढा किंवा हा 5 फक्त 5 कॉमन डिनॉमिनेटर धरा. बेसिक मध्ये हे कसे सोडवायचे असतात सगळं सांगितलंय. त्यामुळे स्लोप ऑफ लाईन क्यू आर पण किती आला बेटा या ठिकाणी, क्यू आर -2/5 आला. अरे बाबा या ठिकाणी पी क्यू आणि क्यू आर हे दोन्ही स्लोप इक्वल आलेत. स्लोप ऑफ लाईन पी क्यू इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन क्यू आर, स्लोप ऑफ लाईन पी क्यू इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन क्यू आर. या ठिकाणी हेन्स म्हणा Q इज द कॉमन पॉइंट. या ठिकाणी इथं आपण म्हणू शकतो PQ आणि QR चा स्लोप इक्वल आहे आणि Q या ठिकाणी Q हा या ठिकाणी कॉमन पॉइंट आहे. ए बेटा लक्षात येते का, PQ आणि QR चे स्लोप इक्वल आहेत आणि Q हा कॉमन पॉइंट आहे. Q हा कॉमन पॉइंट आहे, त्यामुळं PQR आर कोलिनियर, त्यामुळं PQR हे पॉइंट कोलिनियर आहेत. कळलं सर्वांना. बघून घ्या, इझिली सांगितलंय. अजून एकदा व्यवस्थित स्पष्टपणे बघून घ्या बेटा. आपल्याला हे इझी आहे. मागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण जसं स्लोपचं बघितलं होतं त्याच्यावरच आधारित सांगितलेलं आहे. याच्यामध्ये डिफिकल्टी मला वाटतं वेगळी अशी डिफिकल्टी नाहीये. ठीक आहे, कळलं सर्वांना हे. गुड, व्हेरी गुड. आता याच्यानंतर मी तुम्हाला पुढचं सांगतो बघा. पुढचं बघा, या ठिकाणी हा या ठिकाणी मुद्दा झाला, हा दुसरा मुद्दा झाला बेटा. या ठिकाणी दुसरा प्रश्न झाला की आता पुढचा प्रश्न घ्या. सब क्वेश्चन चालू आहे आपला तिसरा. L, M आणि N हे कोऑर्डिनेट आहेत. L चा कोऑर्डिनेट आहे 1 2, M चा आहे 5 3 आणि N चा आहे हा 8 6. मी म्हणलं L साठी 1 2 याला x1 y1 म्हणलं, या M साठी 5 3 ला x2 y2 म्हणलं, N साठी 8 6 ला बेटा x3 y3 म्हणलं.
x1 y1 x2 y2 आणि x3 y3 हे तिन्ही कोऑर्डिनेट मी या ठिकाणी लिहिले. आपल्याला कोलिनियर आहेत का नाही सांगायचंय. पहिल्यांदा LM चा काढा, नंतर MN चा काढू. LM चा किती आहे बेटा, स्लोप ऑफ लाईन LM काढा, y2 minus y1 x2 minus x1 y2 minus y1 x2 minus x1 y2 किती आहे 3 आहे, y1 आहे 2 3 minus 2 x2 आणि x1 किती आहे, x2 आहे 5 x1 आहे 1 5 minus 1 3 मधून 2 गेले 1 5 मधून 1 गेले 4. या ठिकाणी LM किती आला मग 1/4. आता या ठिकाणी आपल्याला LM झाल्यानंतर MN काढा, स्लोप ऑफ लाईन MN MN साठी काय वापरणार बेटा, y3 y2 x3 x2 y3 y2 x3 x2. माझ्या पाठीमागं म्हणा रे बेटा, माझ्या पाठीमागं म्हणा, तयार करा स्लोप ऑफ लाईन MN y3 minus y2 x3 minus x2. y3 किती आहे रे बेटा, y3 आहे 6 y3 आहे 6 आणि y2 किती आहे, y2 किती आहे, y2 किती आहे या ठिकाणी 3 आहे, हा 6 minus 3 x3 minus x2 बघा, x3 x3 आहे 8 आणि x2 आहे 5 8 minus 5 y3 minus y2 6 minus 3 येतो आणि 8 minus 5 हा x3 x2 8 minus 5 3 येतो. हा 3/3 किती येणार आहे बेटा, आन्सर 1 येणार आहे. स्लोप ऑफ लाईन LM या MN किती येणार आहे, LM या ठिकाणी आलाय 1/4 आणि हा 3/3 म्हणजेच 1/1 या ठिकाणी आन्सर आलं 1. त्याच्यामुळं या एक्झाम्पल मध्ये बेटा हे LM इज नॉट इक्वल टू MN आहे. म्हणून या ठिकाणी म्हणा देअरफॉर स्लोप ऑफ लाईन LM नॉट इक्वल टू स्लोप ऑफ लाईन MN. देअरफॉर पॉइंट LMN आर नॉट कोलिनियर. पॉइंट LMN आर नॉट कोलिनियर. सिम्पली म्हणायचंय. काही डिफिकल्टी आहे का, काही सुद्धा नाहीये बेटा. फोकस दे. मी परत सांगतोय, एखादी गोष्ट कळाली थोडं पुढे चला, नाही कळाली माग या. तुमच्या ऍप मध्ये सगळ्या सुविधा दिल्यात, स्पीड वाढवायची सुद्धा सुविधा दिली आहे, प्रत्येक गोष्ट दिली आहे. तुम्हाला वाटलं सरांची स्पीड खूप होते, थोडी स्पीड कमी करा, स्पीडचं ऑप्शन आहे. स्पीड जर तुम्हाला वाटली जास्त वाढवायचे तर वाढवा, पण तुम्हाला एक ना एक गोष्ट मी जे सांगतोय ते ऐकायची आहे, ऑब्झर्व करायचे, हातामध्ये पेन राहू द्यायचं आहे आणि डोकं तुमचं चालू ठेवायचंय कंटिन्यू. यश तर मिळणारच आहे, याची गॅरंटी तुम्ही माझ्यावर सोडून द्या. लक्षात आलं सर्वांना? हा तिसरा प्रश्न लक्षात आला. सब क्वेश्चन चालू आहे या ठिकाणी, ठीक आहे. चला बेटा, तिसरा लक्षात आल्यानंतर आता आपल्याला पुढे जायचंय. तिसरा क्वेश्चन बघायचा आहे मेन. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 3 बघायचा आहे. काय रे क्वेश्चन नंबर 3? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉइंट. आपल्याला मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉइंट. बरोबर आहे, मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे ऑफ द सेगमेंट जॉइनिंग द P अँड Q. या P आणि Q च्या सेगमेंटला मधल्या पॉइंटचा आपल्याला काढायचा आहे, मधला पॉइंट आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, आपल्याला मिड पॉइंट काढायचा आहे, एम पॉइंट काढायचा आहे. हा सेगमेंट आहे बेटा, हा असा सेगमेंट आहे. हा मधला माझं जे डोकं आहे, हा इकडचा सेगमेंट इकडं, हा मधला पॉइंट काढायचा आहे आपल्याला. हा पण कोऑर्डिनेट दिलाय, हा पण कोऑर्डिनेट दिलाय. तुम्हा सर्वांना माहिती, इकडचा आणि इकडचा कोऑर्डिनेट यूज करून मिड पॉइंट फॉर्म्युला तयार करायचा आणि डायरेक्टली आपण या ठिकाणी मिड पॉइंटचा आपण पॉइंट कोऑर्डिनेट जो आहे तो काढू शकतो. लक्षात आलं सर्वांना? गॉट इट बेटा, व्हेरी गुड. बघा बोर्डावरती आपल्याला मिड पॉइंट काढायचा आहे. बघा पॉइंट P किती आहे, P आहे Q आणि 0 आणि 6 आणि Q किती आहे 12 आणि 20. नाव दे बेटा इथं सोल्युशन. P साठी दे 0 6, याला x1 y1 म्हण, याला x1 y1 आणि Q साठी किती आहे बेटा 12 आणि 20, याला x2 y2, याला x2 y2. सपोज म्हणा, सपोज m किती आहे बेटा, सपोज m x1 x आणि y आहे. बरोबर आहे. मधला जो आहे बेटा हा सपोज आपण AB म्हणला, AB सेगमेंट म्हणला, हा मध्ये आपण M धरला आणि हा AB धरला या ठिकाणी. बरोबर आहे, AB नाही, हा PQ धरला, P दिलाय ना त्यांनी, P आणि Q धरला. आपल्याला M काढायचा, याला x1 y1 म्हणलं, याला x2 y2 म्हणलं आणि याला जे बेटा आपण x आणि y म्हणलं फक्त. ठीक आहे,
इथपर्यंत लक्षात आलं. एम इज द सपोज एम इज द मिड पॉइंट, एक्स आणि वाय बी द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट पी क्यू. ठीक आहे, ह्या पी क्यू या सेगमेंटचा हा एक्स एम या ठिकाणी मिड पॉइंट या ठिकाणी सांगितला. याला x1 y1, याला x2 y2 आणि याला x आणि y. ठीक आहे, याला फक्त x आणि y म्हणलं आपण. आता बाय मिड पॉइंट फॉर्म्युला म्हणा, बाय मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करा. आपण एक्स आपल्याला काय काढायचं आहे मिड पॉइंट मध्ये, हा एम काढायचा ना, ह्याचे कोऑर्डिनेट काढायचे. तर एक्स इज इक्वल टू, आधी एक्स काढू पुन्हा वाय काढू. एक्स इज इक्वल टू काय म्हणणार तुम्ही, एक्स इज इक्वल टू x1 x2, हा यूज करा. हा एक्स काढायचा असेल तर हा इथला एक आणि इथला एक कोऑर्डिनेट घ्यायचा आणि बाय 2 करायचं. मिड पॉइंट फॉर्म्युला कसा तयार होतो हे सांगतोय तुम्हाला. एम काढायचं आहे ना, एम चे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय आहेत ना, तर आधी एक्स चा कोऑर्डिनेट काढण्यासाठी x इज इक्वल टू हा x1 आणि x2 अपॉन 2 करा. y काढण्यासाठी y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2 करा. बघा x1 इज इक्वल टू बाय मिड पॉइंट फॉर्म्युला म्हणा, x इज इक्वल टू x1 x2 अपॉन 2 आणि y इज इक्वल टू y1 y2 अपॉन 2. x ची व्हॅल्यू किती आहे बेटा काढायची, आपल्याला कोऑर्डिनेट काढायचा आहे. x1 किती आहे, x1 आहे 0 आणि x2 आहे या ठिकाणी 12 आणि 2 ला 2 ठेवलं. हा y ची ठेवा, हा y1 किती आहे 6 आहे, y2 20 आहे अपॉन 2 आणि हे आपण सॉल्व करून घेतलं. हा 12 ला आपण 2 ने डिवाइड केलं 6 येतं. हा किती येतं बेटा 20 आणि 6, 26 ला आपण 2 ने केलं 13 येतं. x चा आला बेटा, x किती आला या ठिकाणी, x आला या ठिकाणी 6 आणि y आला या ठिकाणी 13. त्यामुळे 6 आणि 13 बघा द कोऑर्डिनेट ऑफ द मिड पॉइंट m, या m चे किती आहेत बेटा 6 आणि 13 हे या ठिकाणी सांगितले. सोपे होते का. मिड पॉइंट फॉर्म्युला पण तयार कसा करायचा, इकडे एक दिलाय इकडचे पण दिलेत, मधला काढता इझी येतो. फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा होता. मी फॉर्म्युला पण कसा तयार करायचा आहे हे इझिली या ठिकाणी सांगितलं. लक्षात आलं सर्वांना हा प्रश्न, इझी होता हा सर्वांचा प्रश्न बेटा. गुड, व्हेरी गुड. बघून घ्या एकदा सर्वांनी बघून घ्या व्यवस्थित. लक्षात आलं बेटा, गुड, व्हेरी गुड. आता चौथा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. चौथा प्रश्न काय केलाय, फाइंड द रेशो इन विच द लाईन सेगमेंट जॉईनिंग. आपल्याला रेशो काढायचा आहे बेटा. रेशो म्हणजे सपोज आपल्याला m:n असं काढायचंय, तुम्ही धरायचं. ठीक आहे, रेशो म्हणजे m:n काढायचंय आपल्याला. इथंच सांगितलंय फाइंड द रेशो इन विच द लाईन सेगमेंट जॉईनिंग द पॉइंट्स A 3 आणि 8 आणि B किती आहे बेटा -9 आणि 3. हा A पॉइंट आहे, हा B पॉइंट आहे. ठीक आहे, A चे कोऑर्डिनेट किती आहेत 3 आणि 8, B चे किती आहेत बेटा -9 आणि 3. आपल्याला काय काढायचं, रेशो काढायचंय. फाइंड द रेशो इन विच द लाईन सेगमेंट ऑफ द जॉईनिंग पॉइंट. बघा हे लाईन सेगमेंट आहेत, या पॉइंटला जॉईन होतात A आणि B ला आणि इज डिवाइडेड बाय y एक्सिस, y एक्सिस ने डिवाइड होते. मग या ठिकाणी आपण काढूयात. कसा काढतात रेशो, ह्या प्रश्न वाचल्या वाचल्या कळत नाही. रेशो काढायचा एवढं डोक्यात ठेवा आणि A आणि B हा कोऑर्डिनेट आहे आणि डिवाइडेड बाय y एक्सिस ने होतो. मग माझं तुमचं जे हे आहे कॉन्सन्ट्रेशन आहे ते माझ्याकडे या ठिकाणी थोडंसं ठेवा. आपण काय म्हणा या ठिकाणी सोल्युशन, A चे पॉइंट द्या, B चे पॉइंट लिहा. A चे कोऑर्डिनेट किती आहेत 3 आणि 8 आणि B चे किती आहेत 9 3. याला x1 y1 म्हण, याला x2 y2 म्हण. लेट म्हणा AB इंटरसेक्ट y एक्सिस. हे बघा हे AB जे आहे बेटा डिवाइडेड बाय y एक्सिस बनले, त्याच्यामुळे AB इंटरसेक्ट y एक्सिस ऍट पॉइंट m म्हणा, ऍट m आणि m लाइज ऑन y एक्सिस. बघा AB हा y एक्सिसला डिवाइडेड करतो म्हणजे इंटरसेक्ट होतो आणि त्या ठिकाणी m हा पॉइंट त्या ठिकाणी होतो, m लाइज ऑन y एक्सिस. बरोबर आहे, इट्स x कोऑर्डिनेट इट्स आणि हा m मध्ये हा जो बेटा देअरफॉर इथं हे समजणं खूप गरजेचं आहे बरं का. इट्स x कोऑर्डिनेट इज 0. लक्षात आलं, या ठिकाणी त्याचा x कोऑर्डिनेट हा 0 आहे हे लक्षात घ्यावं लागेल ह्या m चा. बरोबर आहे, कसं सांगितलंय A चे कोऑर्डिनेट लिहा, B चे कोऑर्डिनेट लिहा आणि लेट म्हणा, लेट AB इंटरसेक्ट y एक्सिस. हा AB जो आहे बेटा या y एक्सिसला डिवाइडेड y एक्सिस म्हणले ना, तर y एक्सिसला इंटरसेक्ट होतो ऍट m या पॉइंट मध्ये, ऍट m या पॉइंट मध्ये आणि m ह्या पॉइंट मध्ये होतो म्हणून m लाइज ऑन y एक्सिस. त्याच्यामुळे आपल्याला काय म्हणायचंय, m लाइज ऑन y एक्सिस, m लाइज ऑन y एक्सिस आणि मग m लाइज ऑन y एक्सिस म्हणल्यानंतर या ठिकाणी बघा त्याचा x कोऑर्डिनेट किती आहे 0 आहे. m ज्या वेळेस y एक्सिस वर येतो
त्यावेळेस त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असणार आहे, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, हा वाय ऍक्सिस आहे, त्याचा एक्स कोऑर्डिनेट हा 0 असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे यम पॉइंटचे कोऑर्डिनेट एक्सचा कोऑर्डिनेट 0 आहे, जो आपण इथं 0 म्हणला, आणि वाय हे या ठिकाणी वाय वरच आहे. बरोबर आहे, वाय हा वाय कोऑर्डिनेट दिला या ठिकाणी. लेट द रेशो इन विच यम डिवाइड्स ऑफ सेगमेंट इज m:n. बरोबर आहे, रेशो किती होता त्या ए बी सेगमेंट डिवाइड झालेल्या. लेट द ए बी सेगमेंट डिवाइडेड इन द रेशो m:n असं म्हणा. आणि या ठिकाणी बायसेक्शन फॉर्म्युला यूज करा. बायसेक्शन फॉर्म्युला एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ यम, ह्या यमचा एक्स कोऑर्डिनेट काढायचा आहे. एक्स कोऑर्डिनेट ऑफ यम किती आहे बेटा? एक्स कोऑर्डिनेट ऑफ यम दिलाय ऑलरेडी त्यांनी 0. एक्स कोऑर्डिनेट ऑफ यम सेक्शन फॉर्म्युला यूज करा. एक्स कोऑर्डिनेट जो आहे हा इथला बेटा एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट यम इज इक्वल टू सेक्शन फॉर्म्युला काय होतो त्याचा तयार? mx2 प्लस nx1. काय होतो बेटा? mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. बरोबर आहे, हा m इज टू n आहे, तो डिवाइड मध्ये जातो इथं m प्लस n, आणि हा तयार काय होतो? mx2 हा mx2 प्लस mx1 अपॉन m प्लस n. आणि इथं काय मग या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट ऑफ यम या ठिकाणी दिलाय बेटा. हा एक्स कोऑर्डिनेट ऑफ यम किती, एक्स कोऑर्डिनेट किती दिलाय? हा एक्स कोऑर्डिनेट ऑफ यम 0 दिलाय. बरोबर आहे, एक्स ऍक्सिस वर असलेला. या ठिकाणी आपण काय ठेवला? हा एक्स कोऑर्डिनेट आपण 0 ठेवला या ठिकाणी. मग इथे इज इक्वल टू m:n काढायचं आहे ना आपल्याला. मग या ठिकाणी सेक्शन फॉर्म्युला आपण असं जशास तसं ठेवलं. x2 ची व्हॅल्यू या ठिकाणी हे बघा इथं दिलेली आहेत, त्या व्हॅल्यू इथं पुट केल्या आपण. x2 ची -9, x1 ची 3. मग या ठिकाणी m+n आपल्याला m:n काढायचंय. हा इकडे जाऊन मल्टिप्लिकेशन मध्ये होतो. 0 ब्रॅकेट m+n, हा इथं जशास तसा राहतो. हा -9m प्लस 3n -9m, हा 9 मायनस इकडे येतो, -9m प्लस 3n, आणि हा m+n इकडे येतो. आता हा काय झाला बेटा? कोणत्याही संख्येला म्हणजे m+n ला वॉट एव्हर ह्याला 0 ने जर मल्टिप्लिकेशन केलं तर इट बिकम्स टोटल 0. हे टोटल 0 झालं. आणि मग या ठिकाणी हा -9m प्लस 3n होतो. या ठिकाणी हा 9m जो आहे बेटा, हा 9m इकडे आणला मी 0 कड. इज इक्वल टूच्या इकडे आहे ना, तो त्यावेळेस मायनस होता. हा इज इक्वल टूच्या इकडे उचलून इकडे आणला, म्हणजे चिन्ह बदललं त्याचं. 9m झाला, आधी राईट साईडला होता, आता लेफ्ट साईडला आणला, चिन्ह बदललं. 9m इज इक्वल टू हा 3n जशास तसा. या ठिकाणी m अपॉन n मी असा लिहिला. देअरफॉर m अपॉन n तुम्हाला माहिती आहे m अपॉन n कसं लिहितो आपण? हा m अपॉन n असा जर लिहिला तर m च्या समोरचा अंक समोर लिहायचा. ह्याच्या समोरचा अंक हा नाहीये, ह्याच्या हा आहे, आणि n च्या समोरचा हा आहे. n च्या समोरचा हा आणि m च्या समोरचा हा, असं लक्षात घ्या. m च्या समोर 3 लिहा, m च्या समोर 3 लिहा, आणि n च्या समोर 9 लिहा. आपलं m बाय किती आलं? 3 1 जा 3, 3 3 जा 3 3 जा 9, 1/3 आलं बेटा. म्हणजेच रेशो m:n किती आला या ठिकाणी? m:n किती आला या ठिकाणी? 1/3 आला. ठीक आहे, 1:3 आला. लक्षात आलं हे कशा पद्धतीने काढलंय? सेक्शन फॉर्म्युला लक्षात आला. हे फक्त या ठिकाणी एवढी स्टेप इम्पॉर्टंट आहे, पहा एवढी स्टेप. ठीक आहे, ही स्टेप लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ए बी इंटरसेक्ट वाय एक्सिस आणि m लाईज होतो त्या वाय एक्सिस वर, आणि m चा पॉइंट किती आहे? एक्स एक्सिसचा कोऑर्डिनेट किती आहे? m पॉइंट मध्ये 0 आहे, आणि y चा y ठेवायचा आहे, आणि मग आपण m:n काढायचंय. फक्त सेक्शन फॉर्म्युला हे एक तयार करा. mx2 प्लस nx1 अपॉन m+n इथून तयार होतो. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना? सोपं होतं का मला सांगा बरं? इझी आहे, काही सुद्धा याच्यामध्ये डिफिकल्टी नाहीये. गुड, व्हेरी गुड. समजून घ्या एकदा व्यवस्थित सर्वांनी. समजून घ्या व्यवस्थित, अगदी इझी पद्धतीने घ्यायचंय, काही सुद्धा याच्यामध्ये डिफिकल्टी नाहीये. ठीक आहे, खूप छान खूप छान. चला, याच्यानंतर आता नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला. नेक्स्ट बघायचं आहे, कोणता आहे नेक्स्ट बेटा? 5th क्वेश्चन आहे. 5th क्वेश्चन दिलेला आहे. 5th क्वेश्चन बघा काय क्वेश्चन आहे? फाइंड द पॉइंट ऑन एक्स एक्सिस. आपल्याला एक्स एक्सिसच्या वरचे पॉइंट काढायचे आहेत. फाइंड द पॉइंट ऑन एक्स एक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम P किती आहे? 2 आणि -5 आहे, आणि Q किती आहे? -2 आणि 9 आहे. काय म्हणलंय या ठिकाणी? फाइंड द पॉइंट ऑन एक्स एक्सिस विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम P आणि Q. ह्या P आणि Q पासून बेटा, P
P आणि ह्या P पासून आणि ह्या Q पासून इक्वी डिस्टन्सवर असलेला एक पॉइंट आहे, तो पॉइंट आपल्याला काढायचा आहे, त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे आहेत. ठीक आहे, फाइंड द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्वी डिस्टन्स फ्रॉम P आणि Q पासून. तर आपण चला P म्हणा किती आहे 2 आणि -5, याला x1 y1 म्हणा. Q किती आहे -2 आणि 9, -2 आणि 9 याला x2 y2 म्हणा. आता हे इथं इम्पॉर्टंट आहे, परत एकदा या ठिकाणी काय कन्सिडर करायचंय, लेट पॉइंट ए म्हणा x आणि y. हा जो ए पॉइंट आहे बेटा इथं हा PQ म्हणला, ए पॉइंट आपण मध्ये धरूयात, त्याला x आणि y म्हणा. ऑन x ॲक्सिस बी इक्वी डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट Q आणि Q. हा सपोज जो आपण म्हणला होता x ॲक्सिस आहे हा P आणि Q आहे आणि हा मध्येच पॉइंट कुठेतरी ए येतो, हा इक्वी डिस्टन्स आहे x ॲक्सिस वर पॉइंट P आणि Q पासून. ठीक आहे, पॉइंट P आणि Q पासून. त्यामुळे आपण ए ला काय म्हणलं, हा x1 y1 x2 y2, याला केवळ सिंपल x आणि y म्हणा. ए पॉइंटला इक्वी डिस्टन्स आहे P आणि Q पासून. हा जो ए पॉइंट आहे हा इक्वी डिस्टन्स आहे बेटा इथून P आणि Q पासून, हा ए पॉइंट बरोबर आहे, आणि जो x ॲक्सिस वर आहे. त्यामुळे म्हणा ए लाईज ऑन x ॲक्सिस, हा ए हा x ॲक्सिस वर लाईज होतो बरोबर आहे. ए लाईज ऑन x ॲक्सिस आणि त्याचा y कोऑर्डिनेट किती आहे, ज्या वेळेस y वर लाईज होतो त्यावेळेस x कोऑर्डिनेट 0 होता. तर आता इथं काय म्हणायचंय, ज्या वेळेस ए लाईज ऑन एक्स ॲक्सिस त्यावेळेस त्याचा y कोऑर्डिनेट हा 0 असणार आहे, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय. हे IMP आहे. ज्यावेळेस ए हा पॉइंट आहे, P आणि Q हा इक्वी डिस्टन्स आहे, ए हा पॉइंट आहे, तो ज्यावेळेस बेटा एक्स ॲक्सिस वर असतो त्याचा y कोऑर्डिनेट हा 0 आहे बरोबर आहे. तो ज्यावेळेस एक्स ॲक्सिस वर असतो ए कोऑर्डिनेट एक्स ॲक्सिस वर आहे, तर त्याचा y कोऑर्डिनेट हा 0 आहे. आणि ज्यावेळेस y ॲक्सिस वर असतो त्यावेळेस x कोऑर्डिनेट हा 0 होता मागच्या प्रॉब्लेम मध्ये. मग या ठिकाणी हा y कोऑर्डिनेट या ठिकाणी आपण 0 म्हणला. a इज इक्वल टू x कोऑर्डिनेट तर xच दिला या ठिकाणी, हा y कोऑर्डिनेट हा x कोऑर्डिनेट xच होता, y कोऑर्डिनेट फक्त या ठिकाणी 0 ठेवला. आणि मग या ठिकाणी आपण म्हणलं PA आणि QP, हा जो या ठिकाणी इथं सपोज केलता आपण, हा PA आणि PA आणि हा QP इक्वल होतो, हा PA आणि हा QP हा इक्वल होतो या ठिकाणी, PA इज इक्वल टू QP. आता डिस्टन्स फॉर्म्युला ना आपल्याला फाइंड द पॉइंट ऑफ, आपल्याला काय करायचं, इक्वी डिस्टन्स आहे त्यामुळे डिस्टन्स पॉइंट फॉर्म्युला यूज करावा लागेल. बाय डिस्टन्स फॉर्म्युला, ह्या दोघांसाठी डिस्टन्स फॉर्म्युला यूज करा बेटा, PA साठी आणि QA साठी. ह्या PA साठी ह्याच्यासाठी आणि ह्याच्यासाठी सायमल्टेनियसली डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला PA साठी काय येणार बेटा, हे बघा हा PA कुठे PA हा PA बेटा, हे बघा हा P पॉइंट आहे, हा P आणि हा A चा कोऑर्डिनेट आहे, कुठला, हा A चा, हा P चा कोऑर्डिनेट हा A चा कोऑर्डिनेट. मग काय येणार बेटा या ठिकाणी, हा x1 y1 आहे आणि हा x आणि 0 आहे. मग या ठिकाणी काय येणार तुम्हाला सर्वांना माहिती, आपण या ठिकाणी बाय डिस्टन्स फॉर्म्युला यूज करत आहोत. आणि डिस्टन्स फॉर्म्युलानुसार x मायनस हे सर्वांना माहिती या ठिकाणी, हा बघा x रूट मध्ये आपण काय केलं, हा इथून आलो आपण x आणि x मायनस x1 चा स्क्वेअर, हा x1 आहे या ठिकाणी बरोबर आहे. हा x इथं ह्याच्या जागी एक स्टेप लिहून घ्यायची इथं वाटलंच तर, हा x हा 2 जो लिहिलाय तो इथला आहे बरं का x1 चा, त्यामुळे एक स्टेप इथं लिहायची राहिलेली आहे रूट मधली, हा रूट मधली स्टेप x मायनस x1 चा स्क्वेअर बरोबर आहे, x मायनस x1 चा स्क्वेअर आणि हा प्लस मध्ये इथं काय बेटा हा 0 हा इथं काय येणार आहे या ठिकाणी, हा इथं y मायनस y1 चा स्क्वेअर, y मायनस y1 चा स्क्वेअर हा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग या ठिकाणी ठेवा हा डायरेक्टली किती येणार आहे, हा स्टेप इथं ठेवायचे. ठीक आहे, तर तुम्ही हे फक्त बघून घ्या, नाही लिहिलं तरी चालेल स्टेप, त्याच्यामुळे ह्याच्यावरून आपण डायरेक्टली आपण लिहिलेलं आहे इथं, लिहिलेलं आहे. ठीक आहे, काय लिहिलं, हा x ला x लिहिला बेटा या ठिकाणी, हा x ला x लिहिला, कुठला आहे x हा इथला आहे पहा, कुठे गेला हा, बाय डिस्टन्स फॉर्म्युलानी हा x कुठला लिहिला आपण, हा इथला लिहिला बरोबर आहे. हा x ला x लिहिला, हा 2x1 लिहिला, हा 2 मायनसच्या, हा इथं किती होता x1 होता, हा -2 लिहिला, मायनसला मायनस, प्लसला प्लस केलं डिस्टन्स फॉर्म्युलानं, हा 0 कुठला आहे बेटा, हा 0 कुठला आहे, मी तुम्हाला एक फॉर्म्युला एक स्टेपच लिहून दाखवतो या ठिकाणी, स्टेप लिहून दाखवतो त्याच्यानंतरच तुम्हाला कळेल. जर मी स्टेप नाही लिहून दाखवली तर ते तुम्हाला लक्षात येणार नाही. ठीक आहे, एक स्टेप लिहून दाखवतो बघा डिस्टन्स फॉर्म्युलानी. बघा सर्वांनी डिस्टन्स फॉर्म्युलानी स्टेप बघा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे मी या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युलानी बघा काय म्हणले या ठिकाणी,
हा या ठिकाणी ए चा कोणता आहे बेटा, हा एक्स आहे आणि हा x1 आहे, हा x मायनस x1 चा स्क्वेअर हा प्लस हा किती येणार आहे या ठिकाणी, हा प्लस हा ह्याच्यासाठी किती येणार आहे इथे, हा x मायनस x1 चा स्क्वेअर प्लस हा किती आहे y मायनस हा y आणि y1 चा स्क्वेअर, y मायनस y1 चा स्क्वेअर. ठीक आहे, हा इथं झाला आणि अजून इज इक्वल टू मध्ये हा PA साठी झाला. आता QA साठी हा Q आणि हा A, QA साठी डिस्टन्स फॉर्म्युला, आपण डिस्टन्स फॉर्म्युला हा P आणि A साठी तयार केला, ह्या PA साठी हा केला. आता QA साठी हा Q आणि हा A हा इज इक्वल टू करून इथं तयार करा. काय येणार आहे त्याच्यासाठी पण, त्याच्यासाठी पण काय येणार आहे बेटा, QA साठी हा काय येणार आहे, QA साठी x आणि x2 बरोबर आहे, x मायनस x2 चा स्क्वेअर, x मायनस x2 चा स्क्वेअर प्लस अजून काय येणार आहे या ठिकाणी y आणि y2 चा स्क्वेअर, y मायनस y2 चा स्क्वेअर येणार. ठीक आहे, y2 चा स्क्वेअर, y2 चा स्क्वेअर. मग या ठिकाणी मी अशा पद्धतीनं हे दोन्हीचे या ठिकाणी लिहून घेतले. काय येणार आहे मला सांगा या ठिकाणी, x आणि x मायनस x1 किती येणार आहे या ठिकाणी, हे बघा x किती आहे, x ला x लिहा, मायनसला मायनस लिहा, x1 किती आहे, x1 आहे 2, हा 2 चा स्क्वेअर लिहिला, प्लसला प्लस लिहिलं, y किती आहे, y आहे 0, y आहे 0, y1 किती आहे बेटा, y1 मायनस 5 आहे, त्याला मी प्लस 5 केलं, हा इथं स्क्वेअरला स्क्वेअर इज इक्वल टू करा. हा आता या ठिकाणी किती आहे, x या ठिकाणी, हा x या ठिकाणी xच आहे, हा x लिहिला मी या ठिकाणी, x2 किती आहे बेटा, हा x2 मायनस 2 आहे, त्याला प्लस 2 केलं मी बरोबर आहे, हा स्क्वेअरला स्क्वेअर, मायनस मायनस 2, हे बघा हा -2 मायनस मायनस प्लस 2 येतो ना, त्यामुळे हा प्लसला प्लस इथं घेतला, हा y मायनस y2, y चा कोऑर्डिनेट किती आहे 0 आहे आणि हा मायनसला मायनस y2 किती आहे या ठिकाणी, हे बघा y2 आहे 9, हा 9 इथं घेतला आणि मग इथं स्क्वेअरला स्क्वेअर घेतला. आता या ठिकाणी बघा इथं ह्याचा आपण इथं केलेला आहे, कसं करायचं याची स्टेप आता इथं केलेली आहे. हे रूट मध्ये घ्या, इकडं रूट मध्ये हा x मायनस 2 चा स्क्वेअरला x मायनस 2 स्क्वेअर केला, हा 0 प्लस 5 म्हणजे 5 चा स्क्वेअर येणार आहे, 25 केला त्याला डायरेक्टली, हा x प्लस 2 इज इक्वल टू केलं, x प्लस 2 ला x प्लस 2 चा स्क्वेअर आणि हा 81 म्हणजे हा -9 चा स्क्वेअर आहे. -9 चा स्क्वेअर किती येतो, -9 इंटू -9 किती येणार आहे, हा मायनस मायनस कट, 9 इंटू 9 81 येतं. ठीक आहे, मायनस मधला स्क्वेअर जर असेल तर पॉझिटिव्हच असतो तो. याची स्टेप इथपर्यंत आली. आता ह्या दोघांना स्क्वेअरिंग करायचं, स्क्वेअरिंग करा, हा x मायनस 2 स्क्वेअरिंग केल्यानंतर कसं बेटा, स्क्वेअरिंग केल्यानंतर कसं येणार आहे, हा स्क्वेअरिंग म्हणजे हा इथं स्क्वेअर आणि हा इथं स्क्वेअर होईल. ठीक आहे, आणि मग हा आणि हा कट होऊन जाईल. ठीक आहे, हा आणि हा स्क्वेअरिंग बोथ साइडला आपण स्क्वेअर जर इथं लिहिला बेटा तर कधी तुम्हाला माहितीये स्क्वेअर आणि रूट कट करायचा, स्क्वेअर आणि रूट कट करायचा आणि मधलं लिहायचं खाली स्क्वेअरिंग म्हणल्यानंतर. ह्याला स्क्वेअरिंग बोथ साइड केलं, ही इकडची साइड, हा कट आणि हा कट आणि हा कट टोटल. ठीक आहे, एक स्टेप तुम्ही लिहू शकता, ऍड करू शकता स्क्वेअरिंगची, हा आणि हा रूट आणि हा स्क्वेअर कट म्हणजे थोडक्यात तो निघतो बाजूला आणि मग राहतं काय इथं x मायनस 2 स्क्वेअर प्लस 25, x प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 81. ठीक आहे, आता या ठिकाणी हे सर्वांना माहिती आहे x मायनस 2 चा आपल्याला एक्सपान्शन करायचंय, लाईक a मायनस b, सर्वांना माहिती ना a मायनस b चं एक्सपान्शन कसं करतो आपण, a मायनस b चं a स्क्वेअर मायनस 2a, a मायनस b स्क्वेअरचं a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर करतो कोणी आपण, त्याच पद्धतीने केले आपण. x स्क्वेअरला x स्क्वेअर घेतला, मायनसला मायनस घेतला, हा 2 चा स्क्वेअर म्हणजे 4x 4x प्लस 2 चा स्क्वेअर या ठिकाणी 4 आहे आणि हा 4x या ठिकाणी घेतला, x स्क्वेअर मायनस 4x, याचं एक्सपान्शन हे आहे, याचं एक्सपान्शन हे आहे आणि 25 ला 25. ठीक आहे, लाईक a मायनस b लाच a स्क्वेअर मायनस 2 इंटू ए बी, बरोबर आहे, 2 इंटू ए बी म्हणजे 2 चा स्क्वेअर 2 इंटू ए बी घेतलेला आहे, बरोबर आहे, a स्क्वेअर मायनस 2ab आणि बी स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर. ह्या फॉर्म्युलामध्येच a मायनस b चा स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ह्या फॉर्म्युला सारखाच या ठिकाणी, याच्यासारखाच बेटा या ठिकाणी ह्याचं सोडून घेतलं आणि याला पण असं सोडून घेतलं, x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 आणि हा 81 ला 81 ठेवला. हा सगळा सोडून घेतला बेटा, हा 25 ला 25, 81 ला 81, हे एक्सपान्शन असं लिहून घेतलं. हे एक्सपान्शन तुम्ही पुस्तकामध्ये पण सॉल्व्ह करू शकता, इझी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर
त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आता इथं काय केलं बेटा आपण, हा 81 इथं जशाच तसा इकडे ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये बघा हा -4x, हा -4x आणि हा +4x. ठीक आहे, हा -4x आणि +4x किती होतो या ठिकाणी, इकडे येऊन हे बघा या ठिकाणी लक्षात घ्या, हा x² कट होतो आणि हा इथं हे बघा हा x² कट होतो बेटा, हा x² आणि x² कट होतो, हा 4 आणि 4 पण कट होतो, हा इथं -4x जशाच तसा राहतो, हा 4x इकडे येऊन जातो. ठीक आहे, हा बघा हा कट होतो, हा कट होतो, हा +4 कट होतो, हा +4 कट होतो. ठीक आहे, हा -4x आणि हा 4x इकडे येऊन -4x होतो, बरोबर आहे. हा -4x आणि हा +4x आहे, हा -4x हा +4x इकडे येतो, चिन्ह बदलतं इकडे आल्यावर, हा -4x जशाच तसा, हा 4x इकडे येऊन -4x होतो, इज इक्वल टू हा 81 इथं जशाच तसा, हा +25 इकडे येऊ, हा इज इक्वल टू च्या इकडे जाऊन -25 होतो आणि राहतं काय इथं, हा मायनस प्लस होतो, 4x -8x, हा 81 मधून 25 गेला 56, x ला x इथं राहतं, हा 56 -8 इथं घ्या खाली, बरोबर आहे, इथं वरती घेतलं आणि मग 8 ने ह्याला डिवाइड केल्यानंतर 7 येतं, -7 येईल, x इज इक्वल टू -7. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए चा x चा कोऑर्डिनेट किती आहे, -7 आहे आणि हा 0 आहे, त्यामुळे हा a चा कोऑर्डिनेट x आणि y जे म्हणलं होतं, y कोऑर्डिनेट आपण या ठिकाणी 0 म्हणलं होतं आणि x कोऑर्डिनेट -7 काढला आपण, त्याच्यामुळे या ठिकाणी हा y कोऑर्डिनेट, a चे कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट तर 0 आहेच, x चा कोऑर्डिनेट आपण -7 काढला. इथं स्टेप हे एक्सपान्शन लक्षात घ्या, बाकी सगळं इझी आहे, हे स्क्वेअरिंग करता आलं पाहिजे, इथं एक्सपान्शन करता आलं पाहिजे आणि मग हे इथं हे पण IMP आहे, हे ज्या वेळेला a x ऍक्सिस वर असतं त्यामुळं x ऍक्सिस हा x असतो फक्त आणि y ऍक्सिस हा 0 होतो. ठीक आहे, y ऍक्सिस हा 0 वर असतो. हे या ठिकाणी 2-3 गोष्टी परत एकदा बघा, 3 ते 4 वेळेस किमान हा प्रॉब्लेम बघायचा आहे. ठीक आहे, 3 ते 4 वेळेस हा किमान प्रॉब्लेम बघायचा आहे, बघितल्यानंतर इझिली तुम्हाला लक्षात येईल, काही सुद्धा डिफिकल्टी नाहीये. ठीक आहे, याच्यामध्ये काही सुद्धा डिफिकल्टी नाहीये, एक ना एक मुद्दा तुम्हाला बघायचा आहे, सिंपल करून सांगितलेला आहे. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना, गुड, व्हेरी गुड. आता याच्यानंतर आपल्याला दुसरं बघायचं पहा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण आता. काय रे, फाइंड द डिस्टन्स बिटवीन द फॉलोइंग पॉइंट्स. ठीक आहे, फाइंड द डिस्टन्स बिटवीन द फॉलोइंग पॉइंट्स आपल्याला बघायचे आहेत. ओके, चला याचे सब क्वेश्चन दिलेत. फाइंड द डिस्टन्स बिटवीन फॉलोइंग पॉइंट्स, डिस्टन्स काढायचा आहे, काही पॉइंट आहेत खाली. ठीक आहे, सब क्वेश्चन मध्ये काय दिलेत बघा, हे बघा, हे ए आणि बी पॉइंट दिलेला आहे, ए आणि बी याचे डिस्टन्स काढायचे, सरळ सरळ ए आणि बी पॉइंट दिलेला आहे, डिस्टन्स काढायचा आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपण काढू शकतो. ए पॉइंट किती आहे बेटा, ए आणि 0 आहे, ए आणि 0 याला x1 y1 म्हणलं. हा बी किती आहे, 0 आणि ए आहे, बी किती आहे, 0 आणि ए आहे, याला x2 y2 म्हणलं. इतक्या वेळ अल्फाबेट इथं नव्हते, आता आलेत. हा ए चे कोऑर्डिनेट किती आहेत, ए आणि 0, बी चे कोऑर्डिनेट किती आहेत, 0 आणि ए, याला x1 y1, याला x2 y2. बाय डिस्टन्स फॉर्म्युला म्हणा, बाय डिस्टन्स फॉर्म्युला काय म्हणायचं बेटा, बाय डिस्टन्स फॉर्म्युला, बाय डिस्टन्स फॉर्म्युला म्हणा. बाय डिस्टन्स फॉर्म्युलाने आपण डिस्टन्स ए बी काढायचंय. डिस्टन्स ए बी रूट मध्ये घ्या, x2 x1 y2 y1, x2 मायनस डिस्टन्स फॉर्म्युला तयार करता येतो ना आपल्याला, x2 मायनस रूट मध्ये घ्यायचं, रूट मध्ये इथून घ्यायचं, ए बी चा काढायचं तर बी पासून घ्यायचं, बी चा x2 घ्या, x2 मायनस x1 चा स्क्वेअर, x2 मायनस x1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा स्क्वेअर, y2 मायनस y1 चा स्क्वेअर. डिस्टन्स फॉर्म्युला लिहिला, व्हॅल्यू सगळ्या लिहा मध्ये. x2 ची व्हॅल्यू आहे 0 आणि हे x1 ची आहे a,
इथं किती आहे बेटा, ह्याची किती आहे, y2 ची किती आहे, y2 ची आहे a आणि y1 ची आहे 0. या ठिकाणी हे व्हॅल्यू ठेवल्या. 0 मायनस a कधी पण बघा 0 मायनस a किती येतं, a चा स्क्वेअर येतो आणि a मायनस 0, a मायनस 0, 0 ला काही किंमत असते का, त्यामुळे 0 बाजूला काढून टाकायचा. a मधून, a म्हणजे एक अल्फाबेट आहे, a मधून 0 गेले तर aच राहतं, फक्त a राहतं, 0 बाजूला निघून जातं म्हणायचं. म्हणून a 0 मायनस a राहतं, मायनसला मायनस सोबत घ्या आणि a मायनस 0 फक्त a ठेवा, a स्क्वेअर राहतं. आता a चा स्क्वेअर म्हणजे किती येतो बेटा, a चा स्क्वेअर म्हणजे a इंटू a किती येणार आहे, ते aच येणार आहे, बरोबर आहे, a येणार आहे या ठिकाणी. आणि हा किती येतो बेटा, हा किती येतो, हा a इंटू a, हा a चा स्क्वेअर, a इंटू हा किती येणार आहे, a चा स्क्वेअर, हा a इंटू a, हा a चा स्क्वेअर येणार आहे या ठिकाणी. आणि हा किती येणार आहे, a इंटू a चा स्क्वेअर. मग हे दोन्हीचे किती झाले बेटा, हा दोन्ही किती झाले, रूट मध्ये 2a चा स्क्वेअर झाले, हा 2a चा स्क्वेअर झाले. कळालं का हे कसं आहे, हे कळालं का सर्वांना. लक्षात घ्या, मी अजून एकदा सांगतो, लक्षात घ्या बेटा. हा कसा आहे बघा, हा या ठिकाणी कसा आहे, हा a चा स्क्वेअर म्हणजेच काय या ठिकाणी, हा a चा स्क्वेअर आणि हा a चा स्क्वेअर, ह्या दोन्ही मिळून a स्क्वेअर किती झाले, हे 2a स्क्वेअर झाले का नाही. हा किती आहेत, हा a स्क्वेअर आहे, हा a स्क्वेअर आणि इकडचा एक स्क्वेअर, 2a स्क्वेअर झाले माझ्याकडं. त्याच्यामुळे हे रूटला रूट म्हणलं मी. आणि हा एक आणि एक हे 2 साठी आणि हा a स्क्वेअर, हा a स्क्वेअर. ठीक आहे, हा लक्षात घेऊ नका वाटलंच तर. फक्त हा a आणि a हे 2a झाले, a 2a आहेत बेटा, 2a चे स्क्वेअर आणि रूटला रूट. या ठिकाणी हा स्क्वेअर, हा a चा जो होता ना, हा स्क्वेअर आणि हा रूट कट होतो a साठीचा आणि 2 साठी रूट राहतो बेटा. फक्त a साठीचा बेटा, हा a साठीचा जो स्क्वेअर आहे, हा a साठीचा स्क्वेअर आहे ना, मग तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर आणि रूट कट होतो, तर हा a साठीचा स्क्वेअर आणि रूट कट होतो. म्हणून या ठिकाणी a फक्त रूट 2 ला राहतो, हा 2 ला रूट राहतो आणि a मोकळं होतं, बरोबर आहे. a बाहेर काढा कारण a चा स्क्वेअर आणि रूट कट होतो आणि हा तो फक्त a बाहेर काढा. आन्सर येतं डिस्टन्स ab इज इक्वल टू रूट 2a. ही ट्रिक लक्षात ठेवायची, बाहेर काढायची. सिंपल आहे का, काही अवघड नाहीये. परीक्षेमध्ये मार्क असं एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजून घेऊन अंडरस्टँड होऊन आपल्याला सोडवायचे आहेत. डिस्टन्स फॉर्म्युला तयार करायचा आहे. कळालं सर्वांना, गुड, व्हेरी गुड. 2 पॉइंट दिले होते, या ठिकाणी आपण त्याचे डिस्टन्स काढलेले आहेत. आता याच्यानंतर बघा पुढचं बघा, आता या ठिकाणी नेक्स्ट काय बेटा, या ठिकाणी पी नेक्स्ट आहे, पी आणि क्यू पॉइंट आहे. पी साठी पॉइंट कोणता आहे, -6 पी साठी -6 याला x1 y1 म्हणलं. क्यू साठी -1 आणि 9 याला x2 y2 म्हणलं. आपल्याला काय काढायचंय, डिस्टन्स काढायचंय. ए पोरांनो, आपल्याला काय काढायचंय, ए बेटा आपल्याला डिस्टन्स काढायचंय. सर्वांनी बघा बेटा, बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स पी क्यू कसं करणार बेटा मी, x2 - x1 चा स्क्वेअर प्लस y2 - y1 चा स्क्वेअर. या ठिकाणी मग x2 किती आहे, ए पोरांनो x2 किती आहे रे, -1 आहे. हा मग इथं -6 आहे का नाही, हा x1 किती आहे, -6 आहे. मायनस प्लस 6 चा स्क्वेअर केला मी, हा प्लसला प्लस द्या. y2 किती आहे इथं, हा y2 9 आहे आणि या ठिकाणी हे -3 आहे x1, हा -3 म्हणजे हा मायनस प्लस 3 चा स्क्वेअर. या ठिकाणी मग मी म्हणलं 6 मधून 1 गेले, मायनस प्लस मायनस येणार आहे, 6 मधून 1 गेले, 5 चा स्क्वेअर, 9 आणि 3 12 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25, 12 चा स्क्वेअर 144. रूट मध्ये घ्या, रूट मध्ये ह्या दोघांची बेरीज करा, 169 कुणाचा स्क्वेअर आहे, आपण 10 वेळेस बघितलंय. 169 हा 13 चा स्क्वेअर आहे, 13 चा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपण डिस्टन्स पी क्यू हे 13 म्हणून या ठिकाणी सांगितलं. कळलं सर्वांना, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आणि सिंपली पद्धतीनं काढायचं. काही सुद्धा अवघड नाहीये, काही सुद्धा नाही. तुमचं फोकस, लक्ष ठेवा. ए बेटा इकडे बघा सर्वांनी, मुलांना मुलींना सजेशन आहे, माझे व्हिडिओ बेटा इतक्या फोकस पद्धतीनं बघा. आयुष्यामध्ये तुम्ही इतक्या वरती जाल बेटा, तुमचे सगळे मुलं मागे का पडतात याचं कारण सांगतो. 10वी महत्वाचं वर्ष आहे, बरेच बेसिक कॉन्सेप्ट खूप शिकायला मिळतात.
आणि मग आजपर्यंत आपल्याला टीचर्स पण खूप वेगवेगळे मिळालेत, व्यवस्थित कोणीच नाही मिळालं. पण आज तुम्हाला मी सांगतोय की बेटा हे असं जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून बघत राहिलात, कॉन्सेप्ट समजून घेतलात, तर आयुष्यात तुम्हाला कोणीही मागे टाकू शकणार नाही, कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. आता हे सगळं सांगणं कोणासाठी आहे, तर जे विद्यार्थी माझे सिरियस आहेत, जे मुलं मुली ज्यांना असं वाटतं की सर आम्ही काहीतरी करू शकतो, आम्हाला आमच्या वडिलांच्या इच्छा आहेत. बेटा आयुष्यामध्ये ना आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करा. आई वडील हे सर्वोच्च स्थानी असतात बेटा आपल्यासाठी, बरोबर आहे. कारण त्यांचं ते जे म्हणतात ना, जर आई वडिलांनी म्हणलं की आपल्या आई वडिलांना वाटतं की मी डॉक्टर व्हावं, तर खरंच त्यासाठी ट्राय करा. असं नाही की पालकांची स्वप्न तुमच्यावरती लादत नाहीत, पण तुमच्यामध्ये कुवत आहे, तुम्ही करू शकता. आणि मला माहिती आहे तुम्ही सगळेजण करू शकता बेटा. तुम्ही स्वतः असं बघत नाही तर तुमच्या अंगामध्ये चंचलता खूप असते या वयामध्ये, बायोलॉजिकल चेंजेस तुमच्या वयामध्ये होत असतात, हरकत नाही. पण या सगळ्यांना अनुसरून जर तुम्ही आज तुमचं कॉन्सन्ट्रेशन मी खूप मोठ्याने बोलून घेतोय, खूप तुमचं असं मी खूप इंटरेस्टिंग शिकवतो कधी कधी, याचं कारण तेच आहे की तुमची चुळबुळ कमी व्हावी, तुम्ही त्या ठिकाणी बसून राहावेत, कॉन्सन्ट्रेशन वाढावं, बघावेत सगळे जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सॉल्व्ह करता यावं. आणि हेच याच्या पाठीमागचं कारण आहे. ठीक आहे, त्यामुळे लक्ष द्या, फोकस द्या, स्टेट येऊन राहा, घाबरू नका. स्टेप बाय स्टेप थेंबे थेंबे तळेसाचे होणार आहे. सर्व ज्ञान आपल्याला मिळणार आहे आणि आपण सगळेजण पुढे जाणार. ठीक आहे, घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. लक्षात आलं? सेकंड बेटा, सेकंड लिहून घेतलं का हे? गुड, व्हेरी गुड. आता याच्यानंतर बघा पुढचं आहे थर्ड आहे. थर्ड काय म्हणतं या ठिकाणी? आर बघा, आर किती दिलाय बेटा? पॉइंट कोऑर्डिनेट दिले, डिस्टन्स फॉर्म्युलाने काढायचंय. आर दिलाय 3a आणि हा a दिलाय. एस किती दिलाय? पॉइंट कोऑर्डिनेट a आणि -2a. चला याला कोऑर्डिनेट लिहा, सोल्युशन म्हणा. आर किती आहे? -3 आणि a, याला x1 y1 म्हणा. एस किती आहे? a आणि -2a, याला x2 y2 म्हणा. बाय डिस्टन्स फॉर्म्युला x2 x1 चा स्क्वेअर रूट मध्ये घ्या, x2 - x1 चा स्क्वेअर आणि y2 - y1 चा स्क्वेअर, y2 - y1 चा स्क्वेअर. डिस्टन्स फॉर्म्युला तयार केला. x2 किती आहे बेटा? x2 आहे a आणि या ठिकाणी y1 किती? x1 किती आहे? -3a. -3a म्हणजेच हा -3a म्हणजे मायनस मायनस प्लस 3a करा. y2 किती आहे? y2 बेटा -2a आणि y1 किती आहे? a आहे, मायनसला मायनस, y1 ला a. हा मायनस आणि मायनस रूट मध्ये या. हा या ठिकाणी काय होतो? 3a आणि a, 4a चा स्क्वेअर होतो. हे 3a आणि 1 मध्ये टाका, 4a होतं. आणि हे मायनस मायनस प्लस 2a आणि a, 3a होतं, मायनसचं चिन्ह. 3a चा स्क्वेअर म्हणजेच या ठिकाणी 9a चा स्क्वेअर होतो. आणि हा 4a चा स्क्वेअर म्हणजेच किती होणार? 4a चा स्क्वेअर 16 होणार, बरोबर आहे. 4a 16a आणि या ठिकाणी ह्याचा स्क्वेअर किती होतो बेटा? रूट मध्येच लिहा. 3a चा स्क्वेअर 9a चा स्क्वेअर होतो, हे रूट मध्ये घेतला आपण. आणि हा किती झाला मग या ठिकाणी? 16 आणि 9 किती झाले बेटा? 16 आणि 9 25 झाले. हे रूटला रूट जशाच तसं, 16 आणि 9 25. a स्क्वेअर लिहिला आपण. a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर 25a स्क्वेअर. आणि हा स्क्वेअर, ह्या a चा जो स्क्वेअर आहे हा स्क्वेअर आणि रूट निघून जातो, स्क्वेअर आणि a रूट निघून जातो. राहतं काय बेटा या ठिकाणी? 25 कुणाचा स्क्वेअर आहे? 5चा. त्याच्यामुळे 25 हा 5चा स्क्वेअर आहे. a बाहेर जशाच तसा काय येतो? हा a ला स्क्वेअर आहे आणि हा रूट आहे. रूट आणि स्क्वेअर निघून जातो a चा आणि 25 हा 5चा स्क्वेअर असल्यामुळे तो पण रूटच्या बाहेर येतो. 25 हा रूट मध्ये होता, 5चा स्क्वेअर आहे म्हणून 5 बाहेर आणि हा a पण बाहेर येतो. आणि डिस्टन्स आरएस आपल्याला इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्पल, डिस्टन्स आरएस आपल्याला या ठिकाणी 5a आपल्याला येतं. बघून घ्या एकदा, सिंपल पद्धतीने सांगितले, रिव्हर्स करून परत एकदा बघायचंय. ठीक आहे, गुड बेटा, व्हेरी गुड. लक्षात आलं सर्वांच्या? हे खूप छान. आता हे समजलं का? मला सांगा एकदा, व्यवस्थित समजलं का सर्वांना? हे व्यवस्थित समजलं का? परफेक्टली समजलंय का? बघून घ्या. याच्यानंतर आपल्याला 7th क्वेश्चन घ्यायचा आहे. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे आपल्याला.